विषारी कोंबाने घेतला 95 मेंढ्यांचा बळी. 95 मेंढ्या दगावल्याने मेंढपाळ हवालदिल. अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तांदळी शिवारात विषारी वनस्पतीचे कोंब खाल्ल्याने तब्बल 100च्या आसपास मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर घडली आहे. ही घटना अतिशय गंभीर आहे. हे मेंढपाळ मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील लाखनवाडा येथील आहे. मेंढपाळ महादेव शिंगाडे यांच्यावर मोठा आर्थिक संकट कोसळलं असून या घटनेत त्यांचे अंदाजे 10 ते 12 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. 150 मेंढ्यांचा कळप घेऊन चराईसाठी आलेल्या मेंढपाळाच्या अनेक मेंढ्यांची प्रकृती अद्याप चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. पशुवैद्यकीय विभागाने घटनास्थळी धाव घेत मृत मेंढ्यांचे पोस्टमॉर्टम केले असून अहवालाची प्रतीक्षा आहे. या घटनेमुळे शेतकरी आणि पशुपालकांसाठी हा मोठा आर्थिक संकट असणारी घटना आहे. मेंढपाळ हेच या कुटुंबाची उपजीविकेचं एकमेव साधन आहे. आमची मागणी आहे की पशुसंवर्धन विभाग, महसूल विभाग, तहसीलदार यांनी तात्काळ या घटनेची दखल घेऊन मेंढपाळांना मदत जाहीर करावी आणि त्यांचं उद्ध्वस्त झालेलं कुटुंब वाचवण्याचं काम करावं. आर्थिक मदत जाहीर करावी, नाहीतर या विरोधात आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत, हा इशारा देतो. मेंढपाळ हा समाज एकटा नाही, आम्ही त्यांच्या सोबत आहोत आणि त्यांना शासनाकडून तात्काळ नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे. महाराष्ट्र अकोला रिपोर्टर गणेश वाडेकर, चाणक्य न्यूज चॅनेल, इंडिया, अकोला. जय मल्हार, जय भीम. पातूर तालुक्यातील तांदळवाडी या ठिकाणी भटक्या विमुक्ती जातीचे मेंढरपाळ यांचे मेंढर विषारी वनस्पती खाल्ल्यामुळे 100 ते 125 मेंढर जागीच दगावले. या घटनेमुळे भटक्या विमुक्ती जातीचे मेंढरपाळ यांच्यावर मोठा आर्थिक संकट कोसळलं आहे. या घटनेमुळे यांचा परिवार परिपूर्ण उघड्यावर आला आहे. यांचं आर्थिक धोरण म्हणजे यांची आर्थिक परिस्थिती एकदम हालाकीची आहे. यांचा सर्व कुटुंब याच्यावर उदरनिर्वाहावर या मेंढरपाळावर हे जगतात. परंतु आता यामुळे यांचा परिवार परिपूर्ण उद्ध्वस्त झाला आहे. आमची पशुसंवर्धन विभाग आणि महसूल विभाग आणि तहसीलदार यांना मागणी आहे की तात्काळ या मेंढरपाळाला नुकसान भरपाई देण्याचं काम करावे. महादेव शेंगाळे नावाचे मेंढरपाळ यांचे 100 ते 125 मेंढर मरण पावले. त्यांना दिलासा देण्याचं काम महाराष्ट्र शासनाने करावे, हेच मी या व्हिडिओच्या माध्यमातून मागणी करतो. नाहीतर या मेंढरपाळासाठी आम्ही तीव्र आंदोलन करून रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा देतो. पातूर तालुक्यातील हे शिंगाळे नावाचे मेंढरपाळ आहेत, त्यांना नुकसान भरपाई दिलीच पाहिजेत अशी अपेक्षा करतो. अरे 100 ते 125 मेंढर वनस्पती खाल्ल्यामुळे दगावले. आता यांचा परिवार उघड्यावर येऊ नये आणि हे परिपूर्ण हवालदार होऊ नये याची दखल शासनाने घ्यावी, हेच मागणी करतो, हेच विनंती करतो. जय मल्हार, जय भीम.